Hello student, today we are going to learn the story of tea, page number 18. In previous lecture we have learned some paragraphs, first, second, third and fourth. This fourth paragraph we have already learned. हे चार paragraph आपण learn केलेले आहेत. The last paragraph पहा ह्या पेजवरचा, पेज नंबर 18 वरचा. We have three very distinct and different tea growing region in India. भारतामध्ये तीन वेगवेगळे असे डिस्टिंक्ट आहेत की त्याच्यामध्ये चहा जो आहे या चहा त्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तो तयार केला जातो. ईच ऑफ दिस रिजन इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोसेसेस. तर या ठिकाणी प्रत्येक रिजन जो आहे, प्रत्येक जो भाग आहे तर तो स्पेशल चहाचा वेगवेगळा प्रकार जो आहे त्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे. किंवा प्रोसिजर जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने त्या चहावर केली जाते. विच आर युनिक इन टेस्ट, की तो चहा जो तयार होतो त्याची टेस्ट ही युनिक असते, म्हणजे अद्वितीय असते. ॲरोमा तो सुगंध वेगळा असतो. स्ट्रेंथ अँड फ्लेवर, त्याचा फ्लेवर असतो किंवा स्ट्रेंथ कडकपणा जो असतो तो वेगळा असतो वेगवेगळ्या ठिकाणच्या चहाचा. द थ्री रिजन आर, आता हे थ्री रिजन्स कुठले आहेत, हे तीन भाग किंवा विभाग म्हणतो आपण, ते कुठले आहेत तर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. दार्जिलिंग हे कुठं आहे तर नॉर्थ ईस्टर्न इंडियामध्ये आहे आणि तिथं वेगळ्या प्रकारे प्रोसिजर केली जाते या चहावरती. तर आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. सेकंड रिजन जो आहे तो कुठं आहे आसाममध्ये, इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. अँड थर्ड रिजन इज निलगिरीज इन साऊथ इंडिया. साऊथ इंडियामधलं जे निलगिरीज आहे तिथं थर्ड रिजन. असं या तीन रिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे चहावरती ती काय केली जाते, प्रोसिजर केली जाते. पहा, मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. म्हणजे बऱ्याचशा लोकांनी असं मान्य केलं की चहा हा रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. म्हणजे आपल्याला मरगळ आली असेल किंवा कंटाळा आला असेल, चहा पिल्यात आपण ताजेतवानं होतो किंवा फ्रेश आपल्याला वाटतं. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कार्बोहायड्रेट्स नाही आहे. फॅट ऑर प्रोटीन नाही आहे, फॅट पण नाही आहे. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिनेनाईन ॲज वेल ॲज कॅफिन. आता या ठिकाणी चहा जो आहे तर त्या चहामध्ये वेगवेगळ्या दोन प्रकारचे त्या ठिकाणी घटक असतात, थिनेनाईन अँड कॅफिन. त्याच्यामुळे ह्या चहाला चांगल्या प्रकारे फ्लेवर येतो, की ॲरोमा पण त्याचा चांगला असतो. विच गिव्ह द ड्रिंक इज स्टिम्युलेटिंग क्वालिटी, म्हणजे चांगल्या प्रकारची उत्कृष्ट क्वालिटी ह्या ड्रिंकची या दोन घटकामुळे होते. काय नाव आहे त्यांचं, थिनेनाईन अँड कॅफिन. ओके, नेक्स्ट काय सांगितले पहा, हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. पहिल्यांदा चहा जो आहे तो कसा या ठिकाणी प्यायला गेला किंवा मग त्या ठिकाणी केव्हा त्याची सुरुवात झाली, चहा पिण्यासाठी सुरुवात केव्हा झाली की कशा प्रकारे तो पिण्यास सुरुवात झाली, ह्याची एक दंतकथा आहे. पहा, अँड अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजन. म्हणजे चीन लोकांची एक दंतकथा आहे आणि त्या दंतकथेतून आपल्याला कळते की चहा पिण्यास केव्हा सुरुवात झाली आणि कशी झाली. तर काय ही दंतकथा, लिजन्स म्हणजे दंतकथा. इट इज सेड दॅट एम्पेरियर सेनांग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल. पहा, सेनांग हा जो सम्राट आहे चीनचा, त्याला काय म्हटले, द फादर ऑफ चीन्स ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. सेनांगला या ठिकाणी चायनीज कृषी आणि जे औषधशास्त्र आहे त्या औषधशास्त्राचं कोण म्हटलं जातं, फादर म्हटलं जातं. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल, एकदा तो असाच प्रवास करत होता. व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्पेरियर टू ड्रिंक. आणि त्याचा जो सर्वंट आहे, त्याचा जो नोकर आहे, तो त्याच्यासाठी काय करत होता, पाणी उकळत होता पिण्यासाठी. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आणि लगेच इतक्यात काय झालेलं आहे, शेजारीच एक झाड होतं, त्या झाडाची पानं त्या बॉइलिंग वॉटरमध्ये पडलेली आहेत आणि ती उकळू लागलेली आहेत. द वॉटर इमिजिएटली चेंज कलर. आणि काय आश्चर्य झालेलं आहे की पाण्याचा कलर लगेच बदललेला आहे. ती पानं जी आहे अशी त्या बॉइलिंग वॉटरमध्ये पडलेली आहे, तर त्या पाण्याचा कलर चेंज झालेला, इमिजिएटली चेंज द कलर. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्पेरियर वॉज अमॅज बाय द रिच फ्लेवर
अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझुलेटिंग इन्फ्युजन. आणि त्या ठिकाणी ते जे पेय आहे तर ते पेय असं तयार झालेलं आहे की ते इम्पेरियल जो होता तो अमॅज झाला. आश्चर्य त्याला वाटलेलं आहे कारण त्या टीचा किंवा ते बॉइलिंग वॉटर आहे तर त्याचं फ्लेवर इतका रिच फ्लेवर होता. अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी म्हणजे राजा जो आहे किंवा तो जो सम्राट आहे तो रिफ्रेश झालेला आहे. त्याची क्वालिटी इतकी उत्कृष्ट होती की तो एक आश्चर्यचकित झालेला आहे. एक्साइटिंग बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. अननोन प्लांट म्हणजे ते जे प्लांट आहे ते कुणालाही माहीत नव्हतं म्हणून त्याला अननोन प्लांट म्हटलेलं आहे. म्हणजे चहाचं झाड आहे तोपर्यंत कुणालाही माहीत नव्हतं. आणि इट्स अमेझिंग फ्लेवर, त्याचा आश्चर्यकारक जो फ्लेवर होता तो पाहिल्यानंतर त्याला खूप आश्चर्य वाटलेलं आहे. ही कॅरीड आऊट फर्दर इन्व्हेस्टिगेशन. त्यांनी काय केलेलं आहे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे वेगवेगळे त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेले आहे. डिस्कवर शोध त्या ठिकाणी त्याने लावलेले आहे की ह्याच्यापासून अजून काय तयार करता येईल की कशासाठी याचा वापर करता येईल. दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज. आणि त्याच्या असं लक्षात आलं जेव्हा तो त्या ठिकाणी शोध घेत होता किंवा इन्व्हेस्टिगेशन करत होता तर त्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. ते जी पानं जी आहेत चहाची त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज ॲन अँटीडोटेड टू सर्टन पॉयझन्स. आणि काही असे विष आहेत की त्या विषावरती सुद्धा परिणाम या चहाच्या पानांचा होत होता हे त्यांनी शोधून काढलेलं आहे. नेक्स्ट काय सांगितलं, येट अनादर लिजन टेल्स असं. तर ही एक झाली चीनची लिजन किंवा चायनीज लिजन आपण म्हणूया. तर सेकंड कुठली आहे पहा, येट अनादर लिजन टेल्स दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मंक. भिक्षू. मंक म्हणजे काय, भिक्षू. एक बुद्धिस्ट भिक्षू होता नेम बोधिधर्मा. त्याचं नाव काय तर बोधिधर्मा. हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. की याने सुद्धा पहिल्यांदा चहाचा ड्रिंक म्हणून यूज केलेला आहे. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब. म्हणजे त्यांनी ती हर्ब म्हणजे ते झुडूप किंवा ती छोटीशी वनस्पती जी आहे ती त्याने शोधून काढलेली आहे. ऑर अ मेडिकल प्लांट विच वूड हेल्प हिम स्टे अवेक. की आता भिक्षू म्हटल्यानंतर तो थोडा आध्यात्मिक आहे आणि त्याला जो आध्यात्मिक त्याचा स्टडी असतो तर त्याच्यामध्ये त्याला जागं राहणं गरजेचं असतं. आणि काय झालेलं आहे, मेडिकल प्लांट हा आहे विच वूड हेल्प हिम स्टे अवेक. त्याला जागं राहण्यासाठी त्याची मदत झालेली आहे त्या चहाची किंवा ड्रिंकची. अँड अलर्ट फॉर लाँग पिरियड ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन या ठिकाणी मेडिटेशन करताना सुद्धा त्याला किंवा प्रेयर करताना जास्त त्याला उत्साह वाटलेला आहे किंवा जागे राहण्यासाठी त्याला त्या पेयाची मदत झालेली आहे. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल. त्याने काही ट्रायल घेतलेल्या किंवा सर्च शोध त्या ठिकाणी लावलेले आहे. ही फाउंड दॅट च्युईंग लिव्ज फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज स्टिम्युलंट अँड हेल्पिंग हिम स्टे अवेक. त्याने ती चहाची पानं जी आहे ती म्हणजे अशी च्युईंग चावलेली आहे. त्याच्या असं लक्षात आलं की झाडाची पानं जी आहे ह्या चावल्यानंतर काय होते त्याला जास्त वेळ तो जागा राहतोय किंवा त्याला जास्त प्रोत्साहित त्या ठिकाणी किंवा उत्तेजन जास्त वाटतं किंवा तो फ्रेश जास्त होतो आहे. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमंग हिज डिसिपल्स इन चीन. आणि मग त्याने सगळीकडे चीनमध्ये त्याचे जे अनुयायी आहेत डिसिपल्स म्हणजे अनुयायी त्या सगळ्या अनुयायांमध्ये हे जे ड्रिंक आहे टी ड्रिंक ते त्यांनी सगळ्यांना काय केलेलं आहे त्याची ओळख करून दिली. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर इन चीन कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. म्हणजे असं सुद्धा सांगितलं जातं की चीनमध्ये जे बुद्धिस्ट लोक शिकण्यासाठी आले होते अंडर द चिनीज टीचर म्हणजे चिनी टीचर जे होते ते त्यांना शिकवत होते ह्या बुद्धिस्ट लोकांना. इट इज सेड दॅट जापनीज प्रिस्ट जे होते धर्मगुरू स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर. म्हणजे हे जापनीज जे धर्मगुरू होते ते या ठिकाणी हे जे बुद्धिस्ट टीचर होते त्यांच्या अंडर ते काय करत होते शिकत होते. इट इज सेड दॅट जापनीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर जे होते त्यांच्या अंडर हे जापनीज जे प्रिस्ट होते धर्मगुरू ते शिकत होते इन चीनमध्ये. अँड कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. जेव्हा हे जापनीज प्रिस्ट पुन्हा त्या ठिकाणी त्यांच्या
मायदेशी गेलेले आहेत तेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर काय नेलं, टी सीड्स, म्हणजे ह्या टीची जी काय म्हणतो बिया, आपण बिया आणि पानं त्यांनी त्यांच्याबरोबर नेलेली आहेत. तुर्कीस traders also began to bargain for tea on the border of Mongolia. हे जे तुर्कीस ट्रेडर्स आहेत, व्यापारी जे आहेत, त्यांनी सुद्धा व्यापारामध्ये कशाचे म्हणजे काय कुठलं वस्तू ठेवलेली आहे तर चहासुद्धा त्यांनी विक्रीसाठी ठेवला आहे बॉर्डर ऑर मंगोलियाच्या बॉर्डरवरती, म्हणजे त्यांनी त्याचा व्यापार सुरू केलेला आहे. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द Chinese emperor हुई Sung was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments. म्हणजे हा जो चिनी एम्पायर जो होता हुई संग, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी हा जो चहा आहे तर त्याचे वेगवेगळे रिसर्च जे आहे तर त्याची टेस्ट कशी बनवायची किंवा रिसर्च वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सुरू केलेलं आहे. टू द बेस्ट टी विस्किंग अँड मेथड्स अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट. त्यांनी टुर्नामेंटसुद्धा त्या ठिकाणी आयोजित केल्या होत्या टी मेकिंगच्या, टी टेस्टिंगच्या इन द कोर्ट, त्याच्या दरबारामध्ये. सो टी माइंडेड वॉज ही, म्हणजे तो खूप इतका ॲडिक्ट झाला होता त्या चहाचा की त्यांनी वेगवेगळे शोध घेतलेले आहेत, वेगवेगळे शोध त्याच्यावरती केलेले आहेत किंवा मग टुर्नामेंटसुद्धा आयोजित केल्या होत्या टेस्टिंगच्या, टी टेस्टिंग अँड टी मेकिंगच्या. तो इतका ॲडिक्ट झाला होता त्या चहाचा की त्याचं जे साम्राज्य होतं त्याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. टी माइंडेड झाला होता तो वॉज ही दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर. म्हणजे त्याचं जे राज्य होतं ते मंगोलियांनी, म्हणजे त्या राज्यावरती त्या ठिकाणी आधिपत्य गाजवलं होतं, त्याच्याकडनं हिसकावून घेतलेलं होतं. म्हणजे ते मंगोलियन जिंकलेले होते तरी पण त्याचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याचं फक्त टी माइंडेड जो झालेला होता, सगळं रिसर्च वगैरे त्यांनी टीवरती सुरू केलेले होते. दस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जपान. आणि जपानमध्ये या ठिकाणी सगळीकडं चहा, म्हणजे सगळ्यांना सवय लागलेली आहे ड्रिंकिंग, म्हणजे चहा प्यायची. युरोप अँड इंग्लंड वेअर इट बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल. युरोप आणि इंग्लंडमध्ये हे जे ड्रिंक आहे ते फॅशन म्हणून सगळेजण प्यायला लागलेले आहेत आणि सगळ्या लोकांमध्ये ते प्रसिद्ध झालेले आहे. हाऊ डीड धिस मॅजिकल बिहेवियर गेट इट्स नेम. आता या ठिकाणी हे जे मॅजिकल बिहेवियर आहे, म्हणजे आपण म्हणतो की एक जादुई पेय, त्याचं नाव कसं मिळालं पा. द चायनीज कॅरेक्टर टी यू वॉज फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. म्हणजे चायनीज कॅरेक्टर जे आहे हे टी यू, ते या ठिकाणी पहिल्यांदा डिस्क्राईब केलं गेलं चहासाठी. बट लॅटर, नंतर काय झालेलं आहे, अ फ्यू कॅरेक्टर्स, म्हणजे बाकीचे जे काय म्हणतो लेटर्स असतील, CH वॉज डेव्हलप टू रेफर स्पेशली टू टी. म्हणजे CH हे जे कॅरेक्टर आहे किंवा हे जे लेटर्स आहेत ते नंतर त्या चहासाठी यूज केले जाते. द वर्ड CH, ते च आपण म्हणूया, इज नाऊ समटाईम्स यूज इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये आपण CH म्हणजे त्या ठिकाणी च असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन करतो. इन इंग्लिश टू रेफर टू चीन टी किंवा चायना टी असं आपण म्हणतो. अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू हिंदी वर्ड चाय. ओके नाही, हिंदी वर्ड जो आहे चाय त्याला क्लोज या ठिकाणी हे चीन टी आहे, विच इज यूज ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी. आणि मग या ठिकाणी सगळीकडं इंडियामध्ये हे टी म्हणजे चाय हे रेफर केलं जातं पा. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट राहिलेला जो रिमेनिंग पार्ट आहे तो पाहणार आहोत. तर टुडेज लेक्चर इज ओव्हर. ओके, गुड बाय.